आता जे मी सांगणार आहे ते ऐकून कदाचित तुम्हाला वाटेल की मुली म्हणून मुलींना किती प्राधान्य दिले जातात, पण अशी पण एक मुलगी जिने आपल्या होणाऱ्या नवऱ्याचं आयुष्य संपलं. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, पूर्ण डिटेल्स आहेत, स्टोरी दिलेली आहे. एका 26 वर्षांच्या तरुणाची ही हृदयद्रावक कहाणी आहे, जो आपल्या आयुष्यातील नव्या जबाबदाऱ्यांच्या आणि आनंदाच्या क्षणांची वाट पाहत होता. ज्याच्या घरात लग्नाची शहनाई वाजण्याची तयारी सुरू होती, त्याला याची कल्पनाही नव्हती की ज्या डोळ्यांत तो आपले भविष्य पाहत होता, तेच डोळे त्याला कायमचे दूर करण्याचा कट रचत होते. हा विश्वासघात आपल्या माणसांच्या रूपात त्याच्या आयुष्यात आला. 18 जून 2026 रोजी महाराष्ट्रातील पुण्याजवळील लोहगड किल्ल्यावर घडलेली ही घटना संपूर्ण देशाला हादरवून गेली. उंच कडा, खोल दरी, धोक्याने भरलेले वातावरण आणि जोरदार वारा, या सगळ्यांच्या साक्षीने एक अशी घटना घडली जी सुरुवातीला अपघात वाटली, पण नंतर ती अत्यंत थंड डोक्याने आखलेला खून असल्याचे समोर आले. ही कथा आहे केतन विशाल अग्रवाल याची. केतन हा केवळ 26 वर्षांचा तरुण नव्हता, तर तो पुण्यातील एका प्रतिष्ठित उद्योगसमूहाचा वारस होता. अमेरिकेतील बॉस्टन येथून MBA पूर्ण करून परतल्यानंतर त्याच्या वडिलांनी त्याला सुमारे इंडियन रुपी 600 कोटींच्या व्यवसायाचा संचालक बनवले होते. तो अत्यंत बुद्धिमान, साधा आणि कुटुंबावर प्रेम करणारा मुलगा होता. घरात सर्व काही सुरळीत होते. आता फक्त त्याच्या लग्नाची प्रतीक्षा होती. याच दरम्यान त्याची ओळख सिया गोयल हिच्याशी झाली. सिया बाहेरून अत्यंत शांत, सुसंस्कृत आणि साधी मुलगी वाटत होती. दोन्ही कुटुंबांच्या संमतीने 11 फेब्रुवारी 2026 रोजी त्यांचा मोठ्या थाटामाटात साखरपुडा झाला. लग्नासाठी उदयपूरमधील आलिशान पॅलेस बुक करण्यात आला होता आणि सुमारे इंडियन रुपी 17 कोटींचा खर्च ठरवण्यात आला होता. परंतु सियाच्या मनात वेगळाच खेळ सुरू होता. तिचे चेतन चौधरी नावाच्या तरुणाशी प्रेमसंबंध होते. चेतनची ड्रायफ्रुट्सची दुकान आणि सियाची बेकरी एकाच मार्केटमध्ये असल्याने त्यांची ओळख झाली आणि दोघे जवळ आले. पोलीस तपासात उघड झाले की एका वर्षात दोघांमध्ये 2000 पेक्षा जास्त फोन कॉल्स झाले होते आणि त्यांनी सुमारे 240 तास फोनवर संवाद साधला होता. केतनला सियाच्या भूतकाळाबद्दल शंका आली होती. मात्र सियाने खोटे सांगितले की तिचे जुने नाते संपले आहे. केतनने तिच्यावर विश्वास ठेवला, पण सिया आणि चेतन यांनी आधीच केतनला कायमचे हटवण्याचा निर्णय घेतला होता. लग्नाआधी केतनने बालीला फिरायला जाण्याचा बेत आखला होता. मात्र विमानतळावर त्याचा पासपोर्ट रहस्यमयरित्या गायब झाला. नंतर समजले की तो पासपोर्ट सियानेच लपवला होता, जेणेकरून हा प्रवास रद्द होईल. यानंतर दोघांनी लोहगड किल्ल्यावर केतनचा जीव घेण्याची योजना आखली. पहिला प्रयत्न गर्दीमुळे फसला. दुसऱ्या प्रयत्नात सियाने केतनला मागून ढकलले, पण तो एका झाडाच्या फांदीला धरून वाचला. त्यावेळी सियाने साप पाहून घाबरले आणि चुकून धक्का लागला अशी खोटी कहाणी सांगितली. केतनने तिच्यावर पुन्हा विश्वास ठेवला. 18 जून 2026 रोजी तिसऱ्यांदा ते लोहगडवर गेले. यावेळी चेतनही गुपचूप तिथे पोहोचला होता. त्याने चेहरा झाकण्यासाठी हुडी आणि कॅप घातली होती. मोबाईल ट्रॅक होऊ नये म्हणून स्वतःचा फोन दुकानात ठेवून दुसऱ्याचा फोन घेतला होता. सिया केतनचे फोटो काढण्याच्या बहाण्याने त्याला खोल दरीच्या कडेला उभे केले. त्याच क्षणी मागून आलेल्या चेतनने आणि सियाने मिळून त्याला जोरात ढकलले. केतन शेकडो फूट खोल दरीत कोसळला. चेतन तिथून लगेच पळून गेला आणि सियाने रडण्याचे नाटक सुरू केले. तिने केतनच्या आईला फोन करून सांगितले की केतनचा पाय घसरला आणि तो खाली पडला. संपूर्ण कुटुंब घटनास्थळी पोहोचले. 3 तासांच्या शोधानंतर बचाव पथकाला केतनचा मृतदेह सापडला. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. अंत्यसंस्कारानंतर सियाने व्हॉट्सॲपवर स्टेटस ठेवले, माझ्या वाढदिवशी मला एकटं सोडून गेलास. परत ये केतन. हे पाहून केतनच्या बहिणीला संशय आला. तिने सियाला प्रश्न विचारले असता सिया गोंधळली. त्यामुळे कुटुंबाने पोलिसांकडे पुन्हा तपासाची मागणी केली. प्रकरण गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आले. पोलिसांनी किल्ल्यावरील सुरक्षा रक्षकांची चौकशी केली. एका रक्षकाने हुडी घातलेल्या संशयित तरुणाबद्दल माहिती दिली. त्यानंतर सियाचे कॉल रेकॉर्ड तपासले असता चेतनशी असलेले हजारो कॉल्स समोर आले. CCTV फुटेज, मोबाईल कॉल डिटेल्स आणि इतर पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी चेतन आणि सिया यांना अटक केली. चौकशीदरम्यान चेतनने गुन्ह्याची कबुली दिली आणि अनेक महिन्यांपासून हा कट रचल्याचे सांगितले. नंतर न्यायालयात बचाव पक्षाने हा अपघात असल्याचा दावा केला. मात्र केतनच्या कुटुंबाने न्यायाची मागणी केली. केतनच्या वडिलांनी भावनिक शब्दांत सांगितले की तिला लग्न करायचे नसेल तर तिने स्पष्ट सांगितले असते.
माझ्या मुलाचा जीव घेण्याची गरज नव्हती. ही घटना आपल्याला एक मोठा धडा देते. कोणत्याही नात्यात जर संमती नसेल किंवा मन दुसरीकडे असेल, तर सत्य सांगण्याचे धैर्य असणे आवश्यक आहे. एक सत्य अनेक जीव वाचवू शकते, पण एक खोटे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त करू शकते. ही कथा कोणाची बदनामी करण्यासाठी नाही, तर समाजाला सावध करण्यासाठी आहे. विश्वास ठेवा, पण डोळे उघडे ठेवा. प्रत्येक नात्याचा पाया प्रामाणिकपणावरच उभा असतो. व्हिडिओची पूर्ण खालील शब्दात सांगता करायचं तर, देशातील सर्वात महागड्या लग्नांपैकी एक लग्न ठरणार होती. या मुलाच्या कुटुंबाचा व्यवसाय सुमारे 600 कोटी रुपयांचा असल्याचे सांगितले जाते. लग्नासाठी जयपूरमधील एका आलिशान पॅलेसचे सुमारे 17 कोटी रुपयांत बुकिंग करण्यात आले होते. या मुलाचे नाव केतन अग्रवाल होते. त्याचे लग्न सिया गोयल नावाच्या मुलीशी होणार होते. मात्र आरोपांनुसार त्या मुलीने केतनला दरीत ढकलून देण्याचा कट रचला, कारण ती केतनवर नव्हे तर तिच्या प्रियकरावर प्रेम करत होती. 25 वर्षीय केतन अग्रवाल या मुलीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी पुण्यातील लोहगड किल्ल्यावर गेले होते. त्यानंतर अशी बातमी समोर आली की फोटो काढताना त्यांचा पाय घसरला आणि ते सुमारे 400 फूट खोल दरीत पडले. पोलिसांनी तपास सुरू केला. तपासादरम्यान असे आढळले की गेल्या 6 महिन्यांत त्या मुलीच्या फोनवरून एका विशिष्ट क्रमांकावर 2000हून अधिक कॉल करण्यात आले होते. पोलिसांच्या मते, ती तिच्या प्रियकराशी सतत संपर्कात होती. तपासात आणखी एक बाब समोर आली की यापूर्वीही ते दोघे याच किल्ल्यावर गेले होते. त्यावेळीही केतनचा जीव घेण्याचा प्रयत्न झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. तो प्रयत्न अयशस्वी ठरल्यानंतर, मुलीने तिच्या प्रियकराची मदत घेतली आणि पुन्हा त्याच ठिकाणी जाऊन केतनला दरीत ढकलल्याचा आरोप आहे. जर त्या मुलीला तिच्या प्रियकराशीच लग्न करायचे होते, तर तिने स्पष्टपणे नकार द्यायला हवा होता. अशा घटनांमुळे एका व्यक्तीचेच नव्हे तर संपूर्ण कुटुंबाचे आयुष्य उद्ध्वस्त होते. विचार करा, केतनच्या कुटुंबावर काय बीतत असेल. जर एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात आधीपासूनच दुसरा जोडीदार असेल, तर दुसऱ्याच्या आयुष्याशी खेळ करून लग्न का करावे? या प्रकरणाबद्दल तुमचे मत काय आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा.